नगर तालुक्यातील शिराढोण येथे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा नागरिक सत्कार संपन्न झालाय। राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातून आमदार शिवाजीराव कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने सर्वांनी निवडून दिलं। तसेच नगर तालुक्यातील काही गावांचा मतदारसंघ नसतानाही त्यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी अहोरात्र मेहनत घेत त्यांना विजयी केलं। आतापर्यंतच्या त्यांच्या या यशामागे शिराढोणचे मोठे योगदान आहे। आमदार शिवाजीराव कर्डिले हे नेहमीच आपल्या मतदारसंघासोबत तसेच नगर तालुक्यावर भरभरून प्रेम करतात। त्याच अनुषंगाने नगर तालुक्यातील सर्व नागरिकांनी कर्डिले यांच्या पाठीशी कायम उभे राहत हिंदुत्ववादी विचारांचा जाज्वल्य व्रताचा वसा कार्यकर्त्यांच्या हाती सोपवून जनसेवेच्या माध्यमातून आपला भाजपा तळागाळात पोहोचविण्याचं काम केलंय। आमदार कर्डिले यांनी आपल्याला त्यांच्या वागणुकीतून पक्षासाठी त्याग आणि समर्पण भावनेचा आदर्श घालून दिला। त्याच आदर्शावर आपण एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणं आवश्यक असून ते करत असताना हिंदुत्व आणि विकास हे समांतर नेण्याचं धोरण आपल्याला पुढे घेऊन जायचंय, असं प्रतिपादन भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केलंय। हिंदुत्ववादी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आमदारपदी निवड झाल्याबद्दल आणि मेजर बबन शिंदे यांची इंडियन आर्मी मधून सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचा नगर तालुक्यातील शिराढोण येथे भव्य नागरिक सत्कार संपन्न झाला। यावेळी भाजप युवा नेते अक्षय कर्डिले, माजी सभापती संतोष म्हस्के, सभापती रभाजी सुळ, अनिल करांडे, अशोक शिंदे, मधुकर म्हस्के, दादाभाऊ दरेकर, सोनू दरेकर, सिद्धेश्वर वाघ, दासराव फुलारी, सुभाष फुलारी, सुभाष हिंगे, रोहिदास शिंदे, रमेश वारे, अनिल दरेकर तसेच शिराढोण आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचं आयोजन सोनू दरेकर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन देखील सोनू दरेकर यांनी मानले। आशीर्वाद आणि प्रेम साहेबांसोबत आहे, म्हणून खरं म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरती त्यांना पोहोचण्याची संधी मिळाली। आणि साहेबांनी देखील पहिल्यापासून नगर तालुक्याविषयी एक चांगलं धोरण, एक चांगलं ध्येय की आपला तालुका विकसित कसा होईल आणि आपला तालुका हा अतिशय शहरानगरचा तालुका आहे, त्यामुळं आपले गाव देखील त्याचप्रमाणे आपले गाव विकसित झाले पाहिजे। प्रत्येक गावामध्ये जाण्यासाठी रस्ते असू, पाणी असू, लाईट असू, प्रत्येक मंदिरापुढं सभा मंडप व ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या गोष्टीची गरज पडेल त्या गोष्टी साहेबांचं कायम ध्येय असतं की ते पूर्ण झाल्या पाहिजे। 15 वर्षे अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं। 2009मध्ये आपल्या मतदारसंघाचं विभाजन झालं। 3 ठिकाणी आपला नगर तालुका गेला, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, आणि साहेब नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघामधून उभा राहिले। पहिल्या वेळी जरी आपले गाव मतदारसंघामध्ये नव्हते, जरी तुम्ही मतदार नव्हते, तरी पण मला असं वाटतं 2009च्या निवडणुकामध्ये तुम्ही रात्रंदिवस पळाले, तुम्ही रात्रंदिवस कष्ट घेतले, कारण की राहुरी आणि पाथर्डी तालुक्याला आपण नवीन होतो। त्या लोकांशी आपला त्या काळामध्ये संपर्क संबंध नव्हता, कारण की अतिशय 1 महिन्याच्या कालावधीत मतदारसंघ विभाजन झाला आणि निवडणुका लागल्या आणि प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं। पण आपल्या तालुक्यातल्या लोकांनी जिथं जिथं पाहुणे असतील, मित्र असतील, प्रत्येकाशी संपर्क केला, रात्रंदिवस एक केला आणि पुन्हा एकदा साहेबांना आमदारपदाची संधी केवळ तुमच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी मिळाली। त्यानंतर 2009 ते 2014मध्ये देखील चांगल्या प्रकारचं यश साहेबांनी रात्रंदिवस एक करून प्रत्येक राहुरीतल्या आणि पाथर्डी तालुक्यात जसं आपण नगर तालुक्यामध्ये काम केलं तसंच केलं आणि साहेबांना पुन्हा 2014मध्ये संधी मिळाली। आणि त्या संधीमुळं साहेब जरी नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघाचे आमदार असले तरी पण साहेबांचं प्रेम हे नगर तालुक्यावरती मतदारसंघाप्रमाणेच कायम राहिलेलं आहे। म्हणून ईदाला कुठलाही क्षण असू, कुठलाही प्रसंग असू, कुठलंही कार्य असू, मी जसं 2012 पासून फिरतोय तेव्हापासून मला काही आठवत नाही की साहेबांनी हे 2 भाग जे दुसऱ्या मतदारसंघामध्ये गेले त्यांना कधी वेगळं धरले। कायम साहेबांनी मतदारसंघामध्ये जरी फिरले तरी पण मला तालुक्यामध्ये कायम फिरायला साहेब लावायचे, कारण की साहेबांचं प्रेम आणि साहेबांसोबत एकदा 95मध्ये त्याच्या आधीपासून जे लोक जुडले ते त्या लोकांना साहेबांना कधीच म्हणजे घरातले लोक साहेब समजतात, म्हणून कधी आत्तापर्यंत त्यांना
बाजूला करायचं किंवा मतदार नाही असा कुठल्याही प्रकारचा विचार आला नाही. प्रत्येकाशी साहेबांचे ऋणानुबंध जुडले गेलेत, प्रेम आहे आणि त्या कारणानेच खरं म्हणजे आत्तापर्यंत आपला तालुका एक विचाराने चालतो आहे. 2019मध्ये साहेबांचा सगळ्याच कार्यकर्ते आणि साहेबांचा आपला सर्वांचाच हलगर्जीपणा झाला, त्यामुळं आपल्याला पराभव बघावा लागला. पण त्यानंतर खरं म्हणजे मतदारसंघाबरोबर नगर तालुक्याला देखील तेवढीच उणीव भाजली की आपल्याला पद नाही, ही उणीव प्रत्येक नगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या आणि राऊरी आणि पाथर्डीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला जाणवली. आणि त्याचबरोबर ती म्हणून जे 5 वर्षामध्ये जोमाला तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती ज्या जोमाने कामाला लागला, त्यामध्ये निवडणुका आत्तापर्यंत जेवढ्या झाल्या त्यामध्ये जिल्हा बँक, बाजार समिती, खरेदी विक्री संघ प्रत्येक ठिकाणी आपल्याला घवघवीत असं यश मिळालं. ते केवळ मिळालं असेल तर ते तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळं मिळालेलं आहे. आज साहेबांना या निवडणुकीमध्ये जशी निवडणुकीला सुरुवात झाली, राऊरी आणि पाथर्डी आणि नगर तालुक्याचा भाग हा मतदारसंघामध्ये 5 वर्ष कामं झाले नाही, त्यामुळं तर ते सज्ज होते. पण त्याचबरोबर हे जे गावं आपले ह्या 2 भागामध्ये गेले होते, त्या गावातल्या प्रत्येक व्यक्तीला देखील तेवढंच सज्ज झाले की आपल्याला देखील ह्या निवडणुकीमध्ये काम रात्रंदिवस करावं लागेल, तर आपल्याला यश प्राप्त होईल. म्हणून मला या ठिकाणी अभिमान असा सांगायला वाटतोय की हा जो विजय आपल्याला मिळाला आहे, आमदार कर्डिले साहेबांना पुन्हा एकदा आमदारपदाची संधी मिळाली, त्यामध्ये रात्रंदिवस काम करत असणारा इथं शिराडोनमध्ये राहणारा प्रत्येक मनुष्य आहे, प्रत्येक तरुण युवा वर्ग आहे. म्हणून या विजयामध्ये सिंहाचा वाटा शिराडोन गावाचा हा राहिलेला आहे. महत्त्वाचं आणि आकर्षण होतं आपले सर्वांच्या गळ्यातील ताईत कर्डिले साहेब, परंतु आज त्यांची थोडीशी तब्येत या ठिकाणी आजारी असल्यामुळे साहेब येऊ शकले नाही. परंतु साहेबांच्या अनुपस्थितीमध्ये अक्षयदादा कर्डिलेंनी ती जागा या ठिकाणी भरून काढलेली आहे. मी पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांच्या वतीनं दादा आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज या गावचे सुपुत्र शिंदे मेजर यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम, मेजरला मी आत्ताच विचारलं की मेजर तुम्ही सर्व कार्यक्रम संपल्यानंतर तुमचं मनोगत तुम्हाला व्यक्त करावं लागेल, परंतु मेजर म्हटले माझ्या वतीनं तुम्हीच मनोगत व्यक्त करा. मेजर अतिशय सर्वसामान्य परिस्थितीमध्ये शिंदे कुटुंबामधून या ठिकाणी आर्मी भरती झाले आणि निश्चितच अतिशय शांत संयमी स्वभाव आणि दिलदार व्यक्तिमत्व, म्हणजे म्हणतात ना दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, खऱ्या अर्थानं असा उल्लेख केला तरी बबन शिंदेचा वावगं ठरणार नाही असं व्यक्तिमत्व. आज इंडियन आर्मीमध्ये सेवानिवृत्ती घेत असताना गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा अतिशय जोरात या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. आणि आपण या ठिकाणी अक्षयदादा या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित राहिलात, त्यामुळे या कार्यक्रमाला 4 चांद लागलेले आहेत. निश्चित सर्वांची अपेक्षा होतीच कर्डिले साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा होता, परंतु साहेब अनुपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा खऱ्या अर्थानं वाढवलेली आहे. मेजर, आपण जी सेवा या भारत मातेला दिलेली आहे, निश्चितच या पुढच्या काळामध्ये आपण आपला परिवार असेल, आपला सर्व प्रपंच असेल आणि या कालावधीमध्ये आपला मित्रपरिवार जो खऱ्या अर्थानं नेहमीच आपली आतुरतेने वाट पाहत असतो, निश्चित त्यांच्याबरोबर आता आपल्याला उर्वरित आयुष्य आणि उर्वरित वेळ या ठिकाणी घालायला भेटणार आहे. आपलं पुढील उर्वरित आयुष्य खऱ्या अर्थानं निरोगी सदृढ जावं आणि ज्याप्रमाणे आपले वडील या गावामध्ये सामाजिक धार्मिक कार्यामध्ये हिरारीने सहभागी असतात, निश्चित आपण त्यांच्या पाठीमागे या सर्व जबाबदाऱ्या सांभाळाव्यात. सामाजिक राजकीय कार्यक्रमामध्ये, धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होत राहावं आणि आपल्यामुळं या गावातील सर्व तरुण सहकारी असतील त्यांना भविष्यामध्ये जे आर्मी या ठिकाणी ट्रेनिंग असतं किंवा आर्मी भरतीसाठी जे काही प्रयत्न करतात त्यांना खऱ्या अर्थानं आपल्यामुळं भविष्यामध्ये प्रोत्साहन मिळावं अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.